नमस्कार माझ्या प्रेक्षकांनो, मी अक्षर अंदिवे स्वागत करतोय आपला माझ्या यूट्यूब वाहिनीवर अक्षर अंदिवे वित्तीय सल्लागारित. आज आपण जाणून घेऊया LIC जीवन उमंग 945 या पॉलिसी बद्दल. LIC जीवन उमंग योजना 945. LIC जीवन उमंग या योजनेबद्दल माहिती घेण्या अगोदर आपण जाणून घेऊया LIC मध्ये गुंतवणूक का करावी यावर काही महत्त्वपूर्ण मुद्दे. LIC ऍक्ट 1956 या कायद्याअंतर्गत आपल्या LIC मधील गुंतवणुकीला केंद्र सरकारची सार्वभौम हमी दिलेली असते. अशी हमी इतर कोणत्याही विमा कंपनीला सरकारने दिलेली नाही आहे आणि म्हणून ही एक अतिशय सुरक्षित गुंतवणूक ठरते. LIC ची नॉन लिंक्ड पॉलिसी मधील गुंतवणूक ही शेअर बाजारापासून सुरक्षित असते, ज्या अर्थी शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा कोणताही परिणाम LIC नॉन लिंक्ड पॉलिसीवर होत नाही. LIC ची दावा भुगतान प्रमाण हे 99% जवळपास आहे, जे भारतीय इतर विमा कंपनीच्या तुलनात्मक सर्वोत्तम आणि सर्वप्रथम स्थानी मोजले जाते. LIC च्या विश्वासार्हतेमुळे भारतीय जीवन विमा बाजारात 80% बाजार LIC जीवन विमानी व्याप्त आहे. LIC भारतीय विमा क्षेत्रातील एक सर्वोत्तम महामंडळ आहे, ज्याचे 25 लाख करोड लाईफ फंड आहे, 30 कोटी पेक्षा अधिक हे विमाधारक आहे व सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठबळ LIC च्या ग्राहकांना यात मिळतो. LIC जीवन उमंग भारताची सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी LIC जीवन विमा कंपनी आपल्या ग्राहकांना बऱ्याच खास योजना देत असते, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला LIC च्या खास लाईफ पॉलिसी बद्दल सांगत आहोत, जी 90 दिवस आयु ते 55 वर्ष आयु वयोगटातील लोकांसाठी खरेदी केल्या जाऊ शकते. जीवन उमंग पॉलिसी असे या LIC च्या या महान धोरणाचे नाव आहे. पॉलिसी संबंधित 10 अशा गोष्टी जाणून घेऊया, ज्या तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याद्वारे आपण हे धोरण सहजपणे समजू शकाल. या चित्रणात आपण पहिले 5 मुद्दे समजून घेऊया आणि दुसऱ्या चित्रणात आपण दुसरे 5 मुद्दे आपण समजून घेऊया टप्प्याटप्प्याने. प्रथम ही जे रेष इथे चित्रणात दाखवल्या गेलेली आहे, ही रेष आपली जीवन रेषा संबोधित करते, ज्यामध्ये पहिला मुद्दा पॉलिसी प्रारंभ स्थिती याला आपण समजून घेऊया. पॉलिसी प्रारंभ स्थिती म्हणजे ज्या तारखेपासून आपण ही पॉलिसी खरेदी केली आणि या तारखेपासून पॉलिसीचा संरक्षण प्राप्त सुरू झाला. पॉलिसी खरेदी व पात्रता यासाठी जे अटी आहेत या आपण जाणून घेऊया. विमाधारक प्रवेश आयु हे किमान 90 दिवस पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त 55 वर्ष आयु यात असावे. किमान गुंतवणूक यात 2 लाख रुपये असावी. अधिकाधिक गुंतवणूक हे अमर्यादित यात आपण करू शकता. प्रीमियम कालावधी याच्यात पर्याय आहेत. 15 वर्ष कालावधी, 20 वर्ष कालावधी, 25 वर्ष कालावधी व 30 वर्ष कालावधी. पॉलिसी कालावधी मोजण्यासाठी ही पॉलिसी आजीवन पॉलिसी असे संबोधल्या गेल्यामुळे या पॉलिसीचा कालखंड हा आयुष्याच्या 100 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे 100 भागिले आपला पॉलिसी खरेदी करत्यांचा वय, पॉलिसी धारकाचा वय म्हणजेच पॉलिसी कालावधी यात समजावे. पॉलिसी प्रीमियम कालावधी आपण विविध पर्यायामध्ये यामध्ये निवडू शकता. प्रीमियम भरणा कालावधी व पर्यायी राईट. दुसरा मुद्दा यामध्ये पॉलिसी प्रारंभापासून
तर जे विकल्प प्रीमियम भरण्याकरिता पॉलिसी धारकाने निवडले आहेत ते मग 15 वर्ष असो, 20 वर्ष, 25, 30 किंवा 35 वर्ष, जे कालावधी त्यांनी निवडली आहे त्या कालावधीनुसार या कालावधीला आपण प्रीमियम भरणा कालावधी असा आपण संबोधू. यामध्ये पर्यायी रायडर्स जे उपलब्ध आहे ते याप्रमाणे आहेत. LIC अपघाती मृत्यू व अपंगत्व रायडर, LIC अपघाती मृत्यू रायडर, LIC चे टर्म अश्युरन्स रायडर, LIC चे नवीन क्रिटिकल इलनेस रायडर, LIC चे प्रीमियम वेवर बेनिफिट रायडर. या प्रत्येक रायडरचे आपले एक विशेष लाभ आहेत आणि या पॉलिसी कालखंडात पॉलिसी प्रीमियम नियमित भरल्यास या सर्व रायडरचा लाभ पॉलिसी धारकास अतिशय उत्तम पद्धतीने मिळतो. सर्वात महत्वपूर्ण मुद्दा जीवन उमंग या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीचा हा आहे. या पॉलिसीचं धोरण हे आयुष्याच्या 100 वर्ष आयुपर्यंतचं असलं तरी यामध्ये पॉलिसी धारकास नियमित लाभांश, पॉलिसी रकमेवर नियमित लाभांश हा 8% वार्षिक आजीवन 100 वर्ष आयुपर्यंत देण्याचं या पॉलिसीचं धोरण आहे, जे सर्वात आकर्षक ठरतो जीवन उमंग या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याकरिता. पॉलिसी प्रीमियम कालावधी पूर्ण होताच ती कालावधी 15 वर्ष, 20 वर्ष, 25 किंवा 30 वर्ष जे काही पॉलिसी धारकांनी पॉलिसी खरेदीच्या वेळेस निवडली आहे ती कालावधी पूर्ण होताच पॉलिसी धारकास विमित राशीच्या 8% व्याजाने आजीवन लाभांश हा नियमित वार्षिक पद्धतीने दिला जातो. लाभांश प्राप्तीसोबतच विमित राशीवर दरवर्षी वार्षिक बोनस प्रति हजारास मंडळून करून वार्षिक घोषित करण्यात येतो. तो सुद्धा यात जमा होत राहतो. लाभांश कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास नामांकितास संपूर्ण विमित राशी अधिक पॉलिसी बोनस असल्यास अधिक फायनल ॲडिशनल बोनस व रायडर लाभांश असल्यास अशी एक रकमी राशी दिली जाते. चौथा मुद्दा, पॉलिसी कालावधी समाप्ती पूर्व विमाधारक पॉलिसी समर्पित करून एकल रक्कम प्राप्त करू शकतात. जसं आपण बघितलं की पॉलिसी प्रीमियम कालावधी झाल्यानंतर पॉलिसी धारकास यामध्ये विमित रकमेच्या 8% वार्षिक व्याजदर हा नियमित आयु 100 वर्ष होईपर्यंत दिला जातो. परंतु विमा धारकास 100 वर्ष आयु होण्याच्या आधी कोणत्याही कालखंडात पॉलिसी समर्पित करून एकल रक्कम मिळवण्याची इच्छा झाल्यास तो या पर्यायासाठी मोकळा असतो. यात संपूर्ण विमा राशी, पॉलिसी बोनस असल्यास व फायनल एडिशन बोनस असल्यास अशी एक रकमी राशी पॉलिसी धारकास दिली जाते. त्यासोबतच पॉलिसी समर्पित न करता यात कर्ज उचलण्याचे प्रावधानही LICने दिलेले आहे. पॉलिसी कालावधी. पॉलिसी कालावधी LIC जीवन उमंग हे एकमेव असा प्लॅन आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या 100 वर्ष आयुष्यापर्यंत विमा संरक्षण आपल्याला या पॉलिसीमध्ये प्राप्त होतं. जीवन उमंग ही आजीवन पॉलिसी असे संबोधले केल्या जाते. याला समजून घेऊया. पॉलिसी कालावधी ही 100 वर्ष आयुपर्यंत असल्याने याला 100 वजा वय या पद्धतीने ठरवल्या जातं. उदाहरणार्थ वय 25 असल्यास पॉलिसी कालावधी ही 100 वजा 25 वर्ष वय बरोबर 75 वर्ष असं पॉलिसी कालावधी समजावे.
6वा मुद्दा पॉलिसी प्रीमियम कालावधी, मृत्यू व अपंगत्व लाभ. जोखीम अवधी प्रारंभ होण्याआधी मृत्यू झाल्यास भरलेले प्रीमियम व्याजरहित नामांकितच देण्यात येतं. जोखीम अवधी प्रारंभ झाल्यानंतर मृत्यू झाल्यास विमित रक्कम अधिक बोनस अधिक अंतिम बोनस नामांकितच देण्यात येतं. इथे विमित रक्कम ही भरलेल्या प्रीमियमच्या 7 पट किंवा विमित रक्कम समजल्या जाते, दोघांपैकी जे जास्त असेल ते. पॉलिसी धारकाने रायडर विमा खरेदी केली असल्यास त्याची ही रक्कम दिली जाते. 7वा मुद्दा पॉलिसी पेडअप व्हॅल्यू अंतर्गत जीवित लाभांश. पेडअप व्हॅल्यू म्हणजे जर विमाधारकाने 2 वर्ष पूर्ण प्रीमियम हप्ते भरून नंतरचे हप्ते न भरल्यास पॉलिसी ही निष्क्रिय होते व अशा पॉलिसीला पेडअप पॉलिसी असे संबोधले जाते. त्याचे मूल्य ही पॉलिसी पेडअप व्हॅल्यू होय. जर पॉलिसी पेडअप व्हॅल्यू ही 2 लाख पेक्षा कमी असेल तर कोणतेही जीवित लाभांश दिले जात नाही. जर पॉलिसी पेडअप व्हॅल्यू ही 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास विमाधारकास जीवित लाभ हे नियमित विमित रकमेच्या 8% वार्षिक व्याजाने दराने दिले जाईल. या पॉलिसी कालावधीत कोणतेही रायडर लाभ मात्र दिले जाणार नाही. 8वा मुद्दा पॉलिसी कालावधी दरम्यान उपलब्ध कर्ज सुविधा. या पॉलिसी कालावधीमध्ये पॉलिसी धारकाला कर्ज सुविधा उपलब्ध आहे. पॉलिसीमध्ये कर्ज सुविधा पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू प्राप्त करताच उपलब्ध आहे. अर्थात पॉलिसी प्रीमियम हप्ते 2 वर्ष नियमित भरल्यास नंतर पॉलिसीला समर्पण मूल्य सरेंडर व्हॅल्यू प्राप्त होतं. तसेच LIC च्या इतर कर्ज आणि अटी प्रमाणेच या पॉलिसीला या अटी लागू राहतील. पॉलिसी पेडअप व्हॅल्यू प्राप्त करताच पॉलिसी ही समर्पित करता येते. पेडअप व्हॅल्यू म्हणजे जर विमाधारकाने 2 वर्ष पूर्ण प्रीमियम हप्ते भरून नंतर जे हप्ते न भरल्यास पॉलिसी निष्क्रिय होते व अशा पॉलिसीला पेडअप व्हॅल्यू पॉलिसी असे संबोधन केले जाते व त्याचे मूल्य हेच पेडअप व्हॅल्यू असे होय. पॉलिसी पेडअप व्हॅल्यू प्राप्त करताच पॉलिसी ही समर्पित करता येते. समर्पित मूल्य हे किती मिळेल हे LIC च्या व IRDA च्या नियमानुसार दिले जाते. आत्महत्या प्रकरणास दावा प्रक्रिया. पॉलिसी आत्महत्या प्रकरणास दावा प्रक्रिया काय आहे? आत्महत्या प्रकरणात पॉलिसी करार रद्द ठरेल. आत्महत्या प्रकरण पॉलिसी जोखीम सुरू होऊन 12 महिन्याच्या आत असल्यास पॉलिसी नियमित चालू असल्यास भरलेल्या प्रीमियम रकमेच्या 80% रक्कम दिली जाईल. आत्महत्या प्रकरण निष्क्रिय पॉलिसी पुनर्जीवित करून 12 महिन्याच्या आत असल्यास व पॉलिसी नियमित चालू असल्यास भरलेल्या प्रीमियम रकमेच्या 80% रक्कम किंवा समर्पित मूल्य दिली जाईल. आत्महत्या प्रकरण निष्क्रिय पॉलिसी असून पेडअप स्थितीत प्राप्त केली नसल्यास 0 परतावा मिळेल. LIC जीवन उमंग मध्ये निवेश का करावे यावर महत्वपूर्ण मुद्दे. LIC जीवन उमंग ही संपूर्ण आयुष्यासाठी अर्थात 100 वर्ष आयुष्यपर्यंत विमा संरक्षण देते, जे इतर कोणत्याही टर्म पॉलिसीमध्ये किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही विमा पॉलिसीमध्ये आपल्याला मिळणार नाही. LIC जीवन उमंग या पॉलिसीमध्ये प्रीमियम कालावधीनंतर 8% व्याजदराने आजीवन जीवित लाभांश विमाधारकास मिळत असतो. LIC जीवन उमंग मध्ये लहान मुलांसाठी पॉलिसी घेतल्यास व पालकांच्या मृत्यू झाल्यास संपूर्ण हप्ता माफ करण्याचे प्रावधान आहे. LIC जीवन उमंग मध्ये 8% लाभांश प्राप्तीसोबतच मूळ रकमेत आजीवन बोनस सुद्धा जोडला जात असतो. LIC जीवन उमंग दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास एक उत्तम पेन्शन प्रावधान म्हणून यात
घसरत्या व्याजदराच्या काळात एक सर्वोत्तम गुंतवणूक ठरते. LIC जीवनमंग 945 मध्ये योग्यरित्या निवेश कसे करावे, आपल्या गरजेनुसार आपल्यासाठी योग्य कालावधी काय, कोणते रायडर पॉलिसीमध्ये घ्यावे आणि अधिकतम फायदा पॉलिसीचा कसा घ्यावा, या सर्व मुद्द्यांवर आपण माझ्याशी थेट चर्चा करू शकता. माझा संपर्क WhatsApp 9595191914 9595191914, भ्रमध्वनी 940 490 1914 9404901914. वेळ देऊन ही संपूर्ण माहिती सविस्तर ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हीच माहिती इतरांना पोचवायची असेल तर शेअर करा. अशीच माहिती अधिक मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.